आर्थिक बाबतीमध्ये माझ्या भगिनी सक्षम झाल्या पाहिजे। मी अर्थसंकल्प सादर करत असताना तो विचार केला, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली, मंत्रिमंडळाशी चर्चा केली, माझ्या वित्त विभागाशी चर्चा केली आणि त्यांना सांगितलं की कुठेतरी एक नियम लावू की 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या कुटुंबाला, ते कुटुंब कुठल्याही जाती धर्माचं असू द्या, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, त्याच्यामध्ये ओबीसी, भटक्या, कुठल्याही घटकामध्ये ओपन, कशातही ती भगिनी माझी मोडली पाहिजे। तर उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर तिला मदत आपण करावी। किती करायची, काय करायची, किती बोजा येईल, त्या सगळ्याचा अभ्यास केला। कारण आज 7 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मी राज्याचा सादर करतो, 10व्या वर्षी मी सादर केला आणि मग गरिबांना तर सक्षम केलं। कशातही ती भगिनी माझी मोडली पाहिजे। तर उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर तिला मदत आपण करावी। किती करायची, काय करायची, किती बोजा येईल, त्या सगळ्याचा अभ्यास केला। कारण आज 7 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मी राज्याचा सादर करतो, 10व्या वर्षी मी सादर केला आणि मग गरिबांना तर सक्षम केलं पाहिजे। मग कुणाला केलं? मोलमजुरी करणारी, कुठं खुरपणीला जाणारी, कुठं धुणी भांडणी करणारी शहरी भागात, कुठं झाडू पोतना करणारी शहरी भागामध्ये, कुठं त्या ठिकाणी काचा गोळा करणारी, कचरा गोळा करणारी, अशा प्रकारची आमची मायमाऊली, अशा प्रकारची आमची भगिनी, त्या घरामध्ये पुरुष माणसाला पैसे मिळतात परंतु तिला काही तिच्या स्वतः करता, तिच्या कच्च्या बच्चा करता काही घ्यायचं म्हटलं तर तिच्या हातात पैसा नसतो। आम्ही जुलै पासून ही योजना सुरू केलेली आहे, त्याचं सगळं चाललेलं आहे, कागदपत्र गोळा करायचं काम। त्या ह्या तुमच्या कळवण सुरगाणामध्ये आपला नितीन पवार, तोच त्या छाननी कमिटीचा प्रमुख आहे, त्याच्यामध्ये कुठेही अन्याय होणार नाही, खबरदारी नितीननी बघायची। ज्याच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, भगवं रेशन कार्ड आहे आणि अंत्योदय योजनेतलं कार्ड आहे, त्या सगळ्या महिला याच्यामध्ये बसतात, ती सगळी कुटुंब याच्यामध्ये बसतात, त्याच्यावर तिथं काही अडचण येत नाही। पण बाकीच्या ठिकाणी देखील आपण ती सगळी तपासणी करतोय। महिलांनो, आया बहिणींनो, माय माऊलींनो, अकाउंटला नवऱ्याच्या हातात नाही, मुलाच्या हातात नाही, कुणाच्या हातात नाही, तुमचं अकाउंट बँकेमध्ये उघडलं जाणार आहे। त्याचं आम्ही सगळं कागदपत्र घेतोय आणि त्या अकाउंटला येणार। तुम्ही ठरवायचं की त्याचं काय करायचं, त्याचा नीट विनियोग करा। कारण आज तुम्हालाही वेगवेगळ्या गोष्टीच्या अडचणी असतात, त्याचा अनुभव आम्ही घेतलाय। मी ग्रामीण भागातनं काम करणारा, एका वाडीतनं काम करणारा कार्यकर्ता, तुमच्या सगळ्यांच्या आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असलो तरी गोरगरिबांची सुखदुःख आम्हाला माहिती आहेत। आम्ही पण शेतकरी आहोत, त्यांच्या काय समस्या आहेत, काय अडचणी आहेत, काय वेदना आहेत, त्याकरता ही योजना तुमच्याकरता आपण आणली। लाडकी बहीण योजना 46,000 कोटी रुपये राज्य सरकारला खर्च करावा लागणार। आता विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं, ते म्हणतात हा चुनावी जुमला आहे, निवडणुका आल्या म्हणून ते करतायत। असं अजिबात नाही। मी ज्या वेळेस अर्थसंकल्प सादर केलाय, जसं माझ्या माय माऊलींना, माझ्या मुलींना, माझ्या भगिनींना देण्याचा प्रयत्न केलाय, तसा ह्या महायुतीच्या सरकारने आम्ही त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना पण वीज माफी, 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत वीज माफी, तुम्ही वीज बिल भरायचं नाही। काही शेतकरी म्हणतात दादा मागचं काय, मागचं तुम्ही माझ्यावर सोडा, तुम्हाला कुणी मागायला आलं तर माझं नाव सांगा त्यांना, तुम्ही त्याबद्दल काळजी करू नका, त्याच्यातनं मार्ग काढू। आणि हे आऊट घटकेचं नाही, मी शब्दाचा पक्का आहे, हा अजितदादाचा वाद आहे, मी कधी शब्द फिरवत नाही। मी एकतर 10 वेळेला विचार करून शब्द देतो आणि एकदा शब्द दिला तर वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, मागं हटत नाही। त्याच्यामुळं मला आपल्या राज्याचं उत्पन्न काय, जीएसटी मध्ये किती उत्पन्न येतं, काय येतं, त्याचा सगळा अभ्यास केलेला आहे, ते सांगून मला तुमचा वेळ घ्यायचा नाही। मला एक गोष्ट लक्षात आली, जसं बहिणींना दिलं, भावांना वीज माफी दिली, तसं तरुण तरुणी म्हणले दादा आमच्याकरता काय, त्यांच्याकरता स्टायपन आपण देतोय। 10 लाख मुलांना मुलींना, सगळ्या जाती धर्माच्या,
हे सगळ्यांच्या करता आहे, भेदभाव केला नाही। हा पाहुणा, हा रावळा, हा भावकी, हा दुसरा लांबचा जवळचा काही नाही, तो महाराष्ट्रातला असला पाहिजे आणि तो त्या कॅटेगरीमध्ये मोडला पाहिजे। लाभ देण्याच्या करता जे काही नियम लावलेत त्या नियमामध्ये तो किंवा ती किंवा तो युवक किंवा ती युवती बसली पाहिजे। त्याच्याकरता ती योजना आणलेली आहे। 10,000 कोटी रुपये आपण त्याच्याकरता खर्च करतोय। हे कशा करता? माझ्या आदिवासी सुरगाणा वगैरे भागातली मुलं ही शिकलेली असतात पण त्यांना अनुभव नसतो। कुठं नोकरीला गेले की ते म्हणतात तर चल तुला अनुभव नाही। आता राज्य सरकार स्टायपंड देणार, त्याने वर्षाचा 6 महिन्याचा अनुभव घ्यायचा, आम्ही सर्टिफिकेट देणार, म्हणजे त्या मुलाला तशा पद्धतीचं सर्टिफिकेट मिळालं तर कुठं नोकरी मिळताना त्याला ती नोकरी मिळणार आहे, त्या मुलीला नोकरी मिळणार आहे। हा निर्णय आपण त्या बाबतीमध्ये घेतलाय। 3 गॅस सिलेंडर वर्षाला तुम्हाला द्यायचा निर्णय, ते डायरेक्ट अकाउंटला तुमच्या पैसे आम्ही पाठवणार 3 गॅस सिलेंडरचे। ही योजना आपण तुमच्याकरता आणली। काही मुली तुम्ही म्हणलं हो आदिवासींच्या मुली करता तुम्ही योजना आणल्या, मागासवर्गीय मुलींच्या करता योजना आणल्या, आमची मुलगी त्याच्यात बसत नाही। आम्ही पण महाराष्ट्रात जन्मलोय, आमच्या आई वडिलांचं उत्पन्न कमी आहे, ती माझी मुलगी सांगते। 8 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या मुलींच्या कॉलेजचं शिक्षण ह्याच्या आधी आम्ही 50% खर्च करत होतो, आता 100% खर्च त्या मुलीचा राज्य सरकार करणार। तिला कुठल्याही शिक्षणापासून आम्ही वंचित ठेवणार नाही। तुला पायलट व्हायचं, पायलट हो, तुझी फी आम्ही भरणार। तुला डॉक्टर, इंजिनियर, CA व्हायचंय, आम्ही तुला मदत करणार, तुझी फी भरणार। फक्त तुझ्या बुद्धिमत्तेचा, विद्वत्तेचा वापर तू तुझ्या भल्याकरता, तुझ्या कुटुंबाच्या भल्याकरता, समाजाच्या, तुझ्या परिवाराकरता तू कर। ह्या पद्धतीच्या ह्या योजना आहेत। फार विचारपूर्वक महिलांना या योजना आणल्यात। ह्याच्यावरच आम्ही थांबलो नाही, आम्ही इतरांच्याकडे पण लक्ष दिलं। मध्ये आमदार लोक सांगायचे की दादा कोतवालांना मानधन कमी आहे, कोतवालांचं मानधन वाढवलं। पोलीस पाटलांच्या त्या ठिकाणी मानधन कमी आहे, पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं की नाही? पोलीस पाटील असतील ना काही, वाढलं का? वाढलं। त्याच्यामध्ये इतर पण काही योजना होत्या, त्याही बद्दल आम्ही लक्ष देतोय।